प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना प्रेमळ अभिवादन. हा आनंदाचा दिवस आहे. हा तो दिवस आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आनंदित करणार आहे. जर कशाने तुम्हाला दुखावले किंवा त्रास दिला असेल तर तो ती गोष्ट बदलून तुम्हाला आनंदित करेल. कारण येशू असा देव आहे ज्याला तुमच्याबद्दल प्रेम आणि काळजी आहे. तो असा प्रभू आहे ज्याची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी नेहमी आनंदी असावे. पण आपण नेहमी एका गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, ती म्हणजे आपल्याला जाणीव असणारे हृदय हवे. काही चुकीचे केल्यानंतर तुम्हाला लगेच मनात पश्चाताप होतो का? अरे मी ही चूक केली आहे, अरे मी असे बोललो आहे. काही लोकांना अशा संवेदना कधीच नसतात. आपण पाहतो की जेव्हा ते लहान मुलींच्या छळाच्या आणि हत्येच्या प्रकरणांचा तपास करतात, जेव्हा आरोपीला अटक करून न्यायालयात आणले जाते तेव्हा ते हसताना दिसतात. तुम्ही अशा लोकांना पाहिले आहे का जे आपल्या गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चाताप न करता येतात? आजकाल अनेकांचे हृदय असे आहे ज्याला कशाचीही जाणीव नसते. आपण काहीतरी चुकीचे केले आहे किंवा चूक झाली आहे. ज्यांना याची जाणीव नाही आणि जे मुद्दामहून वागतात अशा लोकांची संख्या वाढली आहे. पण आपण तसे नसावे. बायबल आपल्याला नेहमी जाणीव असणारे हृदय ठेवण्याची शिकवण देतात. त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे ते पहा. स्तोत्र संहिता 119 वचन 73 मध्ये असे म्हटले आहे, प्रभू तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. देवाने बायबलमध्ये देवाच्या आज्ञा लिहून दिल्या नाहीत का? आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असंख्य वचने आणि सल्ले आहेत. तसेच आपल्याला पाळण्यासाठी आज्ञाही आहेत. त्या या पुस्तकात लिहिले आहेत. जसे की खोटे बोलू नका, खोटी साक्ष देऊ नका, चोरी करू नका, वासना धरू नका. अशा प्रकारे देवाने अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत आणि सांगितले आहे की आपण फक्त या आज्ञानुसारच जगले पाहिजे. जसजसे आपण या आज्ञांचे मनन करत राहतो आणि ते आपल्या हृदयात जपून ठेवतो, तसतसे जरी आपल्याकडून एखादी छोटी चूक झाली तरी आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होईल. देवाचा आत्मा त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल आणि आपल्याला जाणीव करून देईल. तुम्हाला कधी अशी जाणीव झाली आहे का? मी असा अनुभव घेतलाय. जरी माझ्याकडून एखादी छोटी चूक झाली तरी माझी शांतता भंग व्हायची आणि एक पोकळी निर्माण व्हायची. हे असे का घडत आहे याचा विचार करत असताना देवाचा आत्मा मला जाणीव करून देतो. जसं की तू या ठिकाणी ज्या प्रकारे वागला असते चुकीचे होते, तू त्यांच्याशी ज्या प्रकारे बोलला असते चुकीचे होते. मी तुला असे सांगितले नव्हते का? पण तू असे का वागलास? प्रभू आपल्याला पवित्र शास्त्र आणि त्याच्या आज्ञांची आठवण करून देईल आणि आपल्याला जाणीव करून देणारे हृदय देईल. निरोगी जीवनासाठी ते अत्यंत आवश्यक आहे, जाणीव असणारे हृदय. काही लोक कितीही चुका करून आणि अनेकांना दुखावूनही कधीच जाणीव करून घेत नाहीत. तुम्ही त्यांना असे चालताना आणि बोलताना पाहिले आहे का? जणू काही ते खूप पवित्र आहेत. हीच गोष्ट गंभीर संकटाकडे नेते. शेवटी ते त्यांना नरकाकडे घेऊन जाईल. दुसरीकडे जर आपल्याला जाणीव झाली की अरे मी ही चूक केली आहे, तर पवित्र आत्मा लगेच आपल्याला सुधारून पवित्र करेल. तो आपल्याला मार्गदर्शन करेल जेणेकरून आपण पुढच्या वेळी ती चूक करणार नाही. आपल्याला जाणीव करून देणारे हृदय कधी मिळेल? केवळ जेव्हा आपण आज्ञा पाळतो आणि देवाच्या वचनावर मनन करतो तेव्हाच. म्हणूनच आपण देवाच्या वचनावर मनन केले पाहिजे आणि त्याच्या आज्ञा शिकल्या पाहिजेत. दररोज किमान एक आज्ञा वाचा आणि शिका. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. तुम्ही तसे कराल का? फक्त स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे वाचत राहू नका. इतर काहीही न वाचता असे करू नका. तुम्ही तसे नसावे. तुम्ही येशूच्या जीवनाबद्दल, त्यांनी ज्या प्रकारे संवाद साधला आणि त्यांचा डोंगरावरील उपदेश याबद्दल अधिक तपशीलवार वाचले पाहिजे. ते शब्द तुमच्या हृदयात कोरून ठेवा. जसे की प्रभूने प्रेषित पौलाद्वारे पत्रांमध्ये दिलेले शब्द. या त्या आज्ञा आहेत ज्या येशू ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांसाठी आजच्या काळात पाळण्याकरिता लिहिल्या गेल्या आहेत. तुम्ही त्या वाचल्या आणि शिकल्या पाहिजेत. प्रभू मला तुझे वचन नीट समजून घेऊ दे. मला जाणीव करून देणारे हृदय दे. अशा प्रकारे मनापासून प्रार्थना करा. हे तुमच्या आत्म्यासाठी संरक्षण आहे. तुमच्या भविष्यातील आशीर्वादांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आता तशी प्रार्थना करा. प्रभू मला तुझ्या आज्ञा शिकू दे. तुझ्या आज्ञांबद्दल धन्यवाद ज्या मला जाणीव करून देणारे हृदय देतात. त्या शिकण्यासाठी मला कृपा दे. माझ्या चुकांची जाणीव करून घेण्यास, स्वतःला सुधारण्यास, पश्चाताप करण्यास आणि सर्व काळ तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास मला मदत कर. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.